तेलात टाकताच अगदी टम्म फुगणाऱ्या 4 ते 5 दिवस टिकणाऱ्या, मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी, नाश्त्यासाठी, प्रवासामध्ये नेण्यासाठी, जेवणासाठी बनवू शकाल अशा जिभेची चव वाढवणाऱ्या, अजिबात तेलकट न होणाऱ्या, खमंग खुसखुशीत अशा कोथिंबिरीच्या पुऱ्या आज आपण बनवणार आहोत। रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्ससहित शेअर केलेली आहे, त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा। रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा। तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा। अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। नमस्कार, मी संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। सर्वात प्रथम ना कोथिंबिरीच्या पुऱ्या बनवणार आहोत ना, त्यासाठी एक छोटेसे वाटण म्हणजेच मसाला तयार करून घेऊयात। त्यासाठी इथे मी एका मिक्सरच्या पॉटमध्ये घेतले आहेत 15 ते 12 लसूण पाकळ्या, 1 चमचा सबंध जिरे, तसेच 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे। तिखटाचे प्रमाण म्हणजेच हिरव्या मिरच्यांचे प्रमाण तुम्ही तुमच्या तिखटाच्या आवडीनुसार ठरवू शकता। तर आता या सर्व साहित्यांमध्ये थोडेसे पाणी घालून इथे मी मिक्सरमध्ये अशा प्रकारे एक वाटण म्हणजेच मसाला तयार करून घेतला आहे। या वाटणामध्ये लसूण बेतानेच वापरायचा। जास्त प्रमाणात लसूण जर वापरला ना तर पुऱ्या आपल्या तेलकट होतात। महत्त्वाची टिप आहे, लक्षात ठेवावी। तर हे वाटण जे आहे ना ते अशा प्रकारे एकदम पातळ असे तयार करून घ्यायचे। या प्रकारचे वाटण वापरल्यामुळे पुऱ्या ज्या आहेत ना त्या चवीला अत्यंत छान अशा खमंग तयार होतात। तर वाटण तयार आहे। आता आपण पुऱ्यांसाठी लागणारी कणिक भिजवून घेऊयात। त्यासाठी एका परातीमध्ये घेतले आहे 3 वाट्या गव्हाचे पीठ। तुम्हाला जितक्या प्रमाणात पुऱ्या बनवायच्या आहे ना तितक्या प्रमाणात तुम्ही इथे पीठ घेऊ शकता। सर्व पीठ जे आहे ना ते मी चाळून घेतले आहे। चपाती बनवण्यासाठी जे पीठ वापरतो ना तेच पीठ इथे मी घेतले आहे। यामध्ये घालत आहे पाव वाटी बारीक रवा। रवा वापरल्यामुळे पुऱ्या ज्या आहेत ना त्या अजिबात तेलकट होत नाहीत। महत्त्वाची टीप आहे, लक्षात ठेवावी। तसेच 2 चमचे बेसन पीठ। बेसन पीठ वापरल्यामुळे पुऱ्या ज्या आहेत ना ते एकदम खुसखुशीत होतात। महत्त्वाची टीप आहे, लक्षात ठेवावी। यानंतर घातली आहे चिमूटभर साखर। साखरेमुळे पुऱ्या छान अशा टम्म फुगल्या जातात। ही एक महत्त्वाची टीप आहे, लक्षात ठेवावी। यानंतर यामध्ये घालत आहे 1 चमचा हळद, तसेच तयार करून घेतलेले वाटण। तर इथे मी रवा, बेसन पीठ, साखर जी सांगितली आहे ती कोणत्याही प्रकारच्या पुऱ्या बनवताना वापरावी। यानंतर यामध्ये घालत आहे 1 वाटी बारीक अशी चिरून घेतलेली कोथिंबीर। तर ही कोथिंबीर निवडून बारीक अशी चिरून घेतली आहे, तसेच धुवून घेतलेली आहे। यानंतर यामध्ये घातले आहे 2 चमचे सफेद तीळ, तसेच चवीनुसार मीठ। आता हे सर्व साहित्य आहे ना सुरुवातीला आपण छान असे एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेऊयात। तर इथे मी सर्व साहित्य छान असे एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेत आहे। सर्व साहित्य मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये थोडे थोडे पाणी घालून आपण पुऱ्यांसाठी ज्या प्रकारे कणिक भिजवतो ना म्हणजेच घट्ट अशी ती भिजवून घेत आहे इथे मी। तर इथे पुऱ्यांची कणिक घट्ट अशीच भिजवून घ्यायची आहे। जास्त पातळ अशी कणिक जर भिजवली ना तर पुऱ्या ज्या आहेत ना गोलाकार बनल्या जात नाहीत, तसेच पुऱ्या फुगल्याही जात नाहीत। महत्त्वाची टीप आहे, लक्षात ठेवावी। तर आता इथे मी थोडे थोडे पाणी घालून ना इथे पुऱ्यांची कणिक जी आहे ना ती भिजवून घेत आहे। तर इथे पाहू शकता पुऱ्यांची कणिक आपली भिजून तयार आहे। इतक्या प्रमाणात घट्ट अशी मळून घेतली आहे। आता ही 10 ते 15 मिनिटं मी भिजण्यासाठी झाकून ठेवत आहे, कारण यामध्ये आपण रवा वापरला आहे। रवा फुलण्यासाठी वेळ लागला जातो। तर 10 ते 15 मिनिटांनंतर पाहू शकता कणिक छान अशी भिजली गेलेली आहे। आता आपण लगेचच याच्या पुऱ्या बनवून घेऊयात। तर इथे पुऱ्या बनवण्यासाठी ना मी तयार कणकेचा एक मोठा असा उंडा घेतलेला आहे। त्याला मी कोरड्या गव्हाच्या पिठामध्ये डीप करून घेतले आहे, जेणेकरून पोळपटाला ही कणिक चिकटली जाणार नाही। तर इथे मी एक एक पुरी लाटणार नाही। या उंड्यापासून एक मोठी अशी मध्यम आकाराची चपाती लाटून घेणार आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एक एक पुरीही इथे लाटून घेऊ शकता, किंवा इथे पुरी प्रेसचा वापर देखील करू शकता। तर इथे जर ही कणिक तुम्हाला पोळपटाला चिकटत आहे असे वाटत असेल तर अशा वेळेस कोरड्या गव्हाच्या पिठाचा वापर करायचा। तेलाचा अजिबात वापर करायचा नाही लाटताना। तेल वापरल्यामुळे काय होते, पुरी आपण तेलामध्येच तळतो ना तर ती पुरी आणखीन जास्त तेलकट अशी बनली जाते। तर पाहू शकता छान अशी मध्यम आकाराची इथे मी एक चपाती लाटून घेतली आहे व एक वाटी घेऊन ना इथे मी पुऱ्या बनवून घेत आहे। अशा प्रकारे पुऱ्या बनवून घेतल्यामुळे पटापट पुऱ्या बनल्या जातात। जास्त प्रमाणात जर पुऱ्या बनवायच्या असेल ना तर पटापट अशा पुऱ्या बनल्या जातात। इथे मी या आकाराच्या पुऱ्या बनवून घेतल्या आहेत। तुम्हाला मोठ्या आकाराच्या पुऱ्या हव्या असतील ना तर तुम्ही वाटी किंवा डब्याच्या झाकणाचा ग्लासचाही वापर करू शकता। तर इथे मी ना एक एक करून सर्व पुऱ्या ज्या आहेत ना त्या अशा तयार करून घेतलेल्या आहेत, पाहू शकता। तर याची उरलेली कणिक जी आहे ना ती बाजूला काढून घेत आहे। तर छान अशा आपल्या एकसारख्या आकाराच्या पुऱ्या बनल्या जातात। अशा प्रकारे पुऱ्या तयार करून घेतल्यामुळे
तर छान अशा मस्त गोलाकार आपल्या कोथिंबीरीच्या पुऱ्या बनवून तयार आहेत. याची जाडी पाहू शकता इतपत ठेवलेली आहे. जास्त पातळ लाटल्या ना पुऱ्या तर कडक बनल्या जातात, छान अशा फुगल्या जात नाहीत. तर सर्व पुऱ्या ज्या आहेत ना इथे मी बनवून घेतल्या आहेत. आता ह्या पुऱ्या तळून घेऊयात. त्यासाठी तेल मध्यम असे गरम करून घेतले आहे. गॅसची फ्लेम फुल ठेवलेली आहे. तेलामध्ये सुरुवातीला एकच पुरी तळण्यासाठी सोडली आहे. तर पाहू शकता तेलामध्ये टाकताच अगदी छान अशी टम्म फुगली गेली आहे. मस्त अशी दोन्हीही बाजूनी ही पुरी खमंग अशी लालसर होईपर्यंत तळून घेतलेली आहे. इथे मी ह्या पुऱ्या तळताना याचा मस्त असा सुगंध दरवळतो घरभर. तर छान अशी आपली पुरी दोन्हीही बाजूनी मस्त तळून तयार आहे. तळलेली पुरी इथे मी तेलामधून निथळून बाजूला काढून घेतली आहे व अशाच प्रकारे सर्व पुऱ्या ज्या आहेत ना मी तळून घेतल्या आहेत. पुऱ्या तुम्ही एका वेळेस तेलाच्या प्रमाणानुसार 4 ते 5 तळून घेऊ शकता. छान अशा आपल्या खमंग जिभेची चव वाढवणाऱ्या कोथिंबीरीच्या पुऱ्या खाण्यासाठी तयार आहेत. या पुऱ्या ज्या आहेत ना चहाबरोबर खाण्यासाठी अप्रतिम अशा लागतात. तुम्ही तशाचही या पुऱ्या खाऊ शकता. नाश्त्यासाठी, मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी, प्रवासासाठी, जेवणासाठी बनवू शकता. 4 ते 5 दिवस आरामात टिकतात. तर या पुऱ्यांची टेक्स्चर पाहू शकता, कलर पाहू शकता, अगदी छान असे दिसत आहे. एकूण एक पुरी जी आहे ना काठोकाठ टम्म अशा फुगल्या जातात. नेहमीच्या पुऱ्या बनवण्यापेक्षा ना या पद्धतीच्या पुऱ्या नक्कीच बनवून पहा व कशा प्रकारे झाल्या होत्या ना हे कमेंटद्वारे मला जरूर कळवा. आतमधून या पुरीचे टेक्स्चर आता मी तुम्हाला इथे दाखवत आहे. पाहू शकता याचे कवर व आतील टेक्स्चर किती छान असे तयार झाले आहेत. अजिबात तेलकटही होत नाहीत या पुऱ्या. सांगितलेल्या पद्धतीनुसार तुम्ही या पुऱ्या बनवून पहा व कशा प्रकारे झाल्या होत्या ना कमेंटद्वारे जरूर कळवा. पुऱ्या जितक्या खमंग खुसखुशीत होतात ना तितक्याच मऊसूत व चवीलाही अप्रतिम अशा छान तयार होतात. तर फ्रेंड्स, कशी वाटली रेसिपी कमेंट करून जरूर कळवा. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.